लखनौमधील कोचिंग क्लास दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला असताना महाराष्ट्रातील एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। राज्यात खाजगी शिकवणी वर्गांचं नियमन, नोंदणी, सुरक्षा निकष आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया तब्बल 9 वर्षापासून शासनाच्या लाल फितीत रखडून पडली आहे। परिणामी राज्यातील हजारो कोचिंग क्लासेस कोणत्या सुरक्षा निकषावर चालतात, त्याची तपासणी कोण करतं, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबतच पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झालेत। पाहूयात याबाबतचा पुढारी न्यूजचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। एका समितीचं गठन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये 12 सदस्य होते, 6 शासकीय आणि 6 अशासकीय। त्या 12 सदस्यांनी पुण्यामध्ये माननीय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 6 बैठका वर्षभर घेतल्या आणि साधक बाधक चर्चा होऊन कोचिंग क्लासेससाठी अतिशय सुयोग्य असा एक ड्राफ्ट नियमावली तयार करण्यात आली आणि ती शासनाला 6 एप्रिल 2018 ला सादर करण्यात आली। परंतु 6 एप्रिल 2018 नंतर शासनानं त्याच्यावर कृती करणं अपेक्षित होतं। ड्राफ्टच्या त्यावेळच्या रचनेनुसार येणाऱ्या 2 अधिवेशनामध्ये त्या ड्राफ्टच्या तरतुदी विधान सभेच्या आणि विधान परिषदेच्या किंवा दोन्ही सभागृहामध्ये त्या मांडणं अपेक्षित होतं, त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं आणि ते मंजूर करणं अपेक्षित होतं। जी आम्ही वर्षभर मेहनत घेतली, एवढा चांगला ड्राफ्ट तयार केला आणि तो खरं म्हणजे कोचिंग क्लासेससाठी पण चांगला होता, शासनासाठी पण चांगला होता, पण त्याची अंमलबजावणी का झाली नाही हे त्या ठिकाणी एवढ्या वर्षापासून कळत नाही। महाराष्ट्र कोचिंग क्लासेस नियमन कायदा, शिकवणी कायदा हा विधानसभेमध्ये पेंडिंग आहे। शासन तो कायदा जर पासच करत नाहीये तर त्यामुळे कोणताही कायदा ह्या कोचिंग क्लासेसच्या क्षेत्राला नाही। ही खरं तर ही शिक्षणाची समांतर शिक्षण व्यवस्था आहे, परंतु जर का शाळा कॉलेजांवरती नियमन करण्यासाठी आज शिक्षण विभाग आहे पूर्ण, तशी ही मोठी एक शिक्षण व्यवस्था असून सुद्धा तिच्यावरती नियंत्रणासाठी शासनाकडे कोणती व्यवस्था नाहीये। आमचं स्वतःच संघटनेचं मत आहे की शासनाने अशा प्रकारचा कायदा आणावा। अनेक घटकांचे लोक जे आहेत ते क्लासेसकडे पाहतात, त्याच्यामधल्या समस्याही त्यांना कळतात, त्याच्या संबंधी नियम आहेत हे पण त्यांना कळतं, परंतु शासन व्यवस्थेमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे हे विधेयक मांडलं जात नाही आणि त्याच्यामुळे हे क्षेत्र रेग्युलराइज
काळामध्ये आम्ही सर्व सर्वे करून नाशिक शहरामधील जे क्लासेस आहे आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार 98 आमच्याकडे यादी आहे. तर आम्ही सर्वांना या दृष्टिकोनातून नोटीस दिलेल्या आहे. त्या अनुषंगाने त्याच्यातील 11 क्लास चालकांनी या अग्निशामक दलाकडे प्रकरण सादर करून त्याचे दाखले घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता जे उर्वरित राहिले आहे यांना परत नोटीस देण्याची आम्ही कार्यवाही